हे मुख्य मंदिर श्री संत भगवान बाबांनी उभारलेले आहे। या मंदिराची रचना ही शिवकालीन मंदिरासारखी आहे। मंदिराच्या चारही बाजूला दगडी पडवी उभारलेली आहे। हा गड धौम्य ऋषींचे तपस्थान म्हणून ओळखला जात होता। त्यानंतर भगवान बाबा या ठिकाणी वास्तव्यास आले आणि त्यानंतर 1 मे 1958 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना केली। त्यानंतर त्यांनी या गडाला नाव दिलं भगवान गड। मुख्य मंदिरातील हे सभामंडप दगड आणि विटांनी अतिशय आकर्षक पद्धतीने बांधलेले आहे। सभा मंडपातून आत गेल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे सावळे रूप आपल्या नजरेस पडते। तुका म्हणे जपा हा मंत्र त्रिअक्षरी सोपा। हा मंत्र प्रत्येकाच्या मनामध्ये